नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण भारत सरकारतर्फे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसमध्ये ग्रुप सी पदांसाठीची भरती निघालेली आहे. या ठिकाणी 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, त्याचबरोबर कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अशा विविध कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तर डिटेलमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहूया. या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहेत 7 जानेवारी 2025 पासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट तुमची असणार आहे 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत. ओके, साधारणतः 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. जर आपण पोस्ट पाहिल्या तर पहिली जी पोस्ट आहे ती असणार आहे अकाउंटंटसाठी. तर जागा तुम्ही पाहू शकता अकाउंटंटसाठी फक्त एकच जागा आहे. जागा थोड्याशा कमी आहेत. स्टेनोग्राफरसाठी जर आपण जागा पाहिल्या तर एक जागा आहे. लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी या ठिकाणी 11 जागा आहेत. ओके, 19,900 रुपये या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लर्कला बेसिक पे मिळेल. स्टोअर कीपरसाठी पण 19,900 रुपये बेसिक पे आहे. स्टोअर कीपरसाठी या ठिकाणी 24 जागा आहेत. फोटोग्राफर, फायरमॅन, कुक, लॅब असिस्टंट ह्या देखील पोस्ट या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात जास्त पोस्टची जी चर्चा होती, जी 10वी उत्तीर्णावरती असते ती म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ. आता MTS पदासाठी देखील या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. 29 जागा या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर ट्रेड्समन, वॉशरमन, कार्पेंटर, टिन स्मिथ या पदांसाठी देखील जागा आहेत. टोटल 113 जागांसाठीची ही मेगा भरती या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर खाली येऊया, बाकीची या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या ठिकाणी कुठलीही परीक्षा फी नाही आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, अकाउंटंट पदासाठी जर आपण पाहिलं तर एनी ग्रॅज्युएट और 12वी उत्तीर्ण जर तुम्ही झाला असाल तर अप्लाय करू शकता. त्यानंतर स्टेनोग्राफर पदासाठी 12वी उत्तीर्ण पाहिजे. स्किल टेस्टमध्ये मॅन्युअल टाईप रायटर 65 मिनिट फॉर इंग्लिश, 75 मिनिट फॉर हिंदीचं स्पीड तुमच्याकडे पाहिजे. कम्प्युटरवरती तुम्हाला 50 मिनिट फॉर इंग्लिश, 65 मिनिट्स फॉर हिंदीचं स्पीड तुमच्याकडे पाहिजे. ओके, 80 वर्ड्स पर मिनिट. ओके, त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी जर आपण पाहिलं तर 12वी उत्तीर्ण या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर स्टोअर कीपरसाठी देखील 12वी उत्तीर्ण अप्लाय करू शकता. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे पाहिजे. हँडलिंग स्टोअर अँड कीपिंग द अकाउंट इन द स्टोअर. ओके, त्यानंतर फोटोग्राफर नावाची ही जी पोस्ट आहे या ठिकाणी 12वी उत्तीर्ण तुम्ही पाहिजे आणि डिप्लोमा इन फोटोग्राफी तुमचा झालेला असणं आवश्यक आहे. ओके, डिझायरेबलचं काही नाही, पण इसेन्शियलमध्ये तर डिप्लोमा पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर फायरमॅन जर आपण पाहिलं तर 10वी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात फायरमॅन पदासाठी. ओके, फिजिकल फिटनेस पाहिजे तुमच्याकडे. हाईट 165 सेंटीमीटर पाहिजे. तुमचं वेट पाहिजे 50 kg. चेस्ट पाहिजे 81.5 सेंटीमीटर. ओके, आयचं पाहिजे 6x6 आय साईटचं. त्यानंतर एंट्रन्स टेस्ट वगैरे आहे. टेक्निकल्स आहे त्याच्यामध्ये. कुकची जी पोस्ट आहे त्या ठिकाणी पण तुम्ही 10वी उत्तीर्ण अप्लाय करू शकतात. त्यानंतर लॅब असिस्टंटसाठी देखील 10वी उत्तीर्ण अप्लाय करू शकतात. मल्टीटास्किंगसाठी देखील 10वी उत्तीर्ण अप्लाय करू शकतात. ट्रेड्समनसाठी देखील 10वी उत्तीर्ण अप्लाय करू शकतात. वॉशरमॅनसाठी देखील 10वी उत्तीर्ण अप्लाय करू शकतात. कार्पेंटर, टीन स्मिथसाठी 10वी उत्तीर्ण अप्लाय करू शकतात आणि संबंधित क्षेत्रातील ITI झाला असेल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, तर मित्रांनो मोड ऑफ सिलेक्शन कसं आहे? मोड ऑफ सिलेक्शनमध्ये तुमची पहिल्यांदा रायटिंग टेस्ट होईल 100 मार्काची. त्यानंतर जर ज्या पदांसाठी टायपिंग टेस्ट आहे त्या पदांसाठीची टायपिंग टेस्ट होईल. या ठिकाणी जर महत्त्वाचं पाहिलं तर रिटन टेस्टमध्ये जनरल इंटेलिजन्स आहे, त्यानंतर जनरल इंग्लिश आहे, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आहे, जनरल अवेअरनेस या विषयांवरती तुमची टेस्ट होईल. ओके, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू देखील होऊ शकतो मित्रांनो. बेस अपॉन स्किल टेस्ट तर होणारच आहे, लक्षात ठेवायचं. जनरल इन्स्ट्रक्शन या ठिकाणी काय दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे. वेबसाईटवरची लिंक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलमध्ये नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.